मग हे आयुष्य कसं आहे की भाड्यानं दिलेलं आयुष्य की आईवडिलांची देणे ती विसरता कामा नये. सांगू तुम्हाला, भाड्यानं दिलेलं आयुष्य संपत आहे आणि प्रत्येकाला तर भाड्याने घ्यावं लागतं. एक वेळेस तुम्ही रूम असताना भाड्याने त्या मालकाला सांगू शकता की 2 दिवस मला द्या, 2 दिवसात तुमचं भाडं देतो, रूम खाली करतो, पण या देहाचं भाडं संत करून खाली करावं लागते. पहा, मुलगा जन्माला यायचे डॉक्टर सांगितले सिजर करावं लागेल, मुलगा आडवा आले. किती खर्च आहे? 85,000 रुपये. 85,000 भरले आणि मुलाचं सिजर झालं, मुलगा भाड्याने मिळाला. पाहता पाहता 12वी 5वी त्या हॉस्पिटलमध्ये झाली. मग घरी आली तर 12वी 5वी करायचं ठरलं. 12 बाया यायच्या, 24 बाया आल्या. 24 बायांना 24 साड्या घ्याव्या लागल्या. 12वी आणि 5वीचं भाडं 24,000 रुपये भरावं लागलं. पाहता पाहता पूर्ण 6 वर्ष झालं, त्याला शाळेत टाकलं आणि शाळेत टाकल्यानंतर इंग्लिश मिडियमचं 40,000 रुपये वर्षाचं भाडं भरावं लागलं. पाहता पाहता ते पूर्व 25 वर्ष झालं. आता कोणाचं लग्न ठरलं? लग्न ठरलं तरी भाड्याला सोडलं नाही. पाहता पाहता असणाऱ्या कार्यालयाचं भाडं भरावं लागलं, डीजेचं भाडं भरावं लागलं, माईक सिस्टीमचं भाडं भरावं लागलं, कट्याचं भाडं भरावं लागलं. आणि काही लोक 15 लाख रुपये लावायला खर्च करतील, पण कपडे मात्र भाड्याने सांगतील. अशी अवस्था नवरा मुलीच्या कपड्यांना भाड्याने मिळतात. 23 वर्ष पूर्ण धंद्यात भाड्याने मिळतात. लोकांनी येण्यात काढला पण आता भाड्याने मिळतात. 15-20 लोकांनी घातलेली कपडे इस्त्री धुवून इस्त्री करून परत तुम्हाला देतात आणि नवरा नवरीची लग्नात घालून मिळवतात. 15 लाख रुपये खर्च करणारी माणसं 10-20 हजाराचे कपडे नवनवरीची विकत आणू शकत नाही. महाराष्ट्राची शोकांतिका आहे. लग्न एकदाच करायचंय आणि त्याच्यात ती भाड्याचे कपडे घालतात. ती भाडे कट्या भाड्याची 700 रुपये कट्यात नव्हती, 1000 रुपये देऊन भाड्याने चालली आणि याचं लग्न झालं. नवरी आली आणि परत नवरी सोडायचं भाड्याने गाडी केली. नवरी सगळं झालं तर विश्वाचा कार्यक्रम करून बायकोला दिवस गेले. परत त्याची ती तरा बायकोला शिजर करावं लागलं. परत भाड्याने असं करता 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 नातू झाला आणि ज्याचा पहिले भाडे सांगतो त्याला जावं लागलं. तो गेला आणि 2 विधी उरकल्या. 4था विधी त्या ठिकाणी असताना दसऱ्या विधीचा ठरला. दसऱ्या विधीला सुद्धा भाड्यानं सोडलं नाही, एकमेकीला सुद्धा भाड्यानं सोडलं नाही. बांबू भाड्यानं, सुकुळी भाड्यानं, गुलाल भाड्यानं, सरपण भाड्यानं, काळीपुडी भाड्यानं, रुपया भाड्यानं, सगळं भाड्यानं संपलं. सगळं साव्याला असती येतात त्याही भाड्यानं जावं लागलं. आणि पाहता पाहता 10 आला, 10व्याला सुद्धा भाड्यानं सोडलं नाही. महाराज भाड्याने, माईपाला भाड्याने, नावी भाड्याने आणि ब्राह्मण सुद्धा भाड्याने. यहाँ पे 4 लोग भाडे पे, जगात सगळ्या गोष्टीचं भाडं बसतील, पण 2 गोष्टीचं भाडं भरू शकत नाही कुणी. काय माहितीये? आईचे संस्कार, आईचे दुधाचे उपकार आणि बापाच्या संस्कार, या 2 गोष्टीचं भाडं जगात कोणी भरू शकत नाही. एवढं जरी कळालं तरी आम्हाला आमचे आई वडील आणि संतांचा जीवनाचा भविष्य पार करणारा विचार आज आम्हाला समजतात. म्हणून तुकोबाराय म्हणते एवढं जर नाही समजलं तर सावधान व्हा आणि सावधान होऊन काय करा? संत समागमी होऊन आवडी करावी तातडी परमार्थी. परमार्थाची तातडी करा आणि कुणाच्या संगतीचा? संतांच्या संगतीत जाऊन परमार्थाची तातडी करा. कोणते संत? जे जेलमध्ये येते नाही, ज्ञानोपाते नळवार, ज्यांनी आईच्या पोटी जन्म घेतला, त्या संतांच्या संगतीत जाऊन परमार्थाची तातडी करा. तातडी याचा अर्थ आज आता ताबडतोब जीवनात एक विशिष्ट वय गेलं की मशीन खराब व्हायला सुरुवात होते. त्या दिवशी तरी सावधान व्हा, गळ्यात पांडुरंगाची माळ घाला, नामस्मरणाकडे वळा आणि अध्यात्मात येऊन तुमच्या जीवनाचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. हे ज्याला कळलं त्याला जीवनाचं रहस्य कळलं. म्हणून संतांच्या संगतीने खरोखरात परिवर्तन झालं. हा छत्रपती शिवराय तुकोबारायांच्या संगतीत गेले. भक्तीच्या पायाला शक्ती लागली आणि भक्तीच्या मुखातून शक्तीसाठी शब्द बाहेर पडले आणि भक्ती शक्तीसाठी म्हणते शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाची राजा तुझं नाव शिवाजी ठेवले पवित्र ठेवले. तू विश्वाचा छत्रपती होशील. शिवाजी महाराजांनी विश्वाचा छत्रपती व्हावं. पदवी देणारे जगद्गुरू तुकोबाराय होते, पण पदवी देणारे शिवराय होते. आणि 6 जून 1674ला 32 मान सोन्याचा सिंहासन शब्द जगातला पहिला राजा छत्रपती झाला आणि त्या राजाला त्या दिवशी ती पदवी तुकोबारायांनी सिद्ध झाली. आणि मग आता तुकोबारायांना गुरुदक्षिणा म्हणून छत्रपती शिवरायांनी काय द्यावं? या अभंगातून ध्रुवपद असं आहे, नाशी अंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, तसा तंतोतंत 15 दिवसाच्या संगतीचा परिणाम छत्रपती शिवरायांच्यावर काय झाला? छत्रपती शिवरायांनी एक अभंग, या अभंगाच्या ध्रुवपदाला मिळता जुळता अभंग गुरुदक्षिणा म्हणून जगद्गुरू तुकोबारायांना. आणि तो अभंग असा आहे, नाशिवंत सुखासाठी अंतरला जग जेठी, नाही नाही यात गोडी, लक्ष 84 जोडी, मनुष्य जन्म गेल्या वारी, काय करशील बारी, शिवराजे सांगे जना, ज्ञात सोडली वासना. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात मी वासना सोडली म्हणून स्वराज्य होते. ते कुणाकडून शिकले? तुकोबारायांच्या संगतीचा परिणाम. का बरं संगतीचा परिणाम? कारण तुकोबारायांची एक सुंदर मुलगी पाठवली. तुकोबाराय घनस्थ बसले होते आणि त्या मुलीला चाळे करावे. तुकोबारायांना बंधन करण्यासाठी तुकोबारायांनी डोळे उघडले आणि अंतरंगातून जगद्गुरू तुकोबारायांच्या मुलीला विचारले ते का करते, कसं करतात? त्यांनी सांगितलं मला तुम्हाला बदनाम करण्यासाठी पाठवले म्हणून मी तुम्हाला बदनाम करण्यासाठी आले. त्या तुकोबाराय म्हणतात तू जरी बदनाम करायला आली तर आम्ही कधी विठ्ठलाचे दास नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात जाई होतो माते न करी सायासो, आम्ही विष्णुदास तैसे नुरे. आणि मग त्या बाईला माता संबोधल्यामुळे ती
मुलगी वारकरी संप्रदायाकडे वळाली आणि तिच्या जीवनाचा ती भवसिंधू पार करू शकले. आणि हे छत्रपती शिवरायांना ऐकलं, पाहिलं आणि मग तुकोबारायांचे विचार छत्रपती शिवरायांचे आले. आपल्या 8 पत्नीचा सन्मान, आपल्या आईचा सन्मान, स्वराज्यातल्या स्त्रियांचा सन्मान, नवे तर परकीय सुद्धा स्त्रियांचा सन्मान करणारा जगातला एकमेव राजा आपल्या जीवनाचा भवसिंधू पार करून गेला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार आहेत. तुम्ही या महाराष्ट्रातली स्त्री खऱ्या अर्थानं सुरक्षित आहे. पण बांधवांना काल परवा कलकत्त्याची घटना घडली ना बांधवांना, खऱ्या अर्थानं हृदयाला ठिकऱ्या पडल्या. खऱ्या अर्थानं दुःख फार झालं. एका डॉक्टरवर सामूहिक पद्धतीने बलात्कार केला जातो ना, त्या दिवशी या महाराष्ट्राला काळीमा किंवा या देशाला काळीमा होते. म्हणून त्या गोष्टीचा या प्रवचन लोकी सेवेतून मी जाहीर निषेध करतो. अशा गोष्टी होऊच नये. जे नराधम करतात त्यांना फाशीची शिक्षा होईल. समूहाने असू द्या किंवा वैयक्तिक असू द्या, गुन्हेगाराला जात नसते. कोणीही जातीचा गुन्हेगार असू शकतो. म्हणून त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. असं करणं कृत्य म्हणजे खऱ्या अर्थानं नराधमाचा नालायकांची कृती येते. म्हणून तसली माणसं संपुष्टात आली पाहिजे आणि त्यांच्यावर जबर असा न्याय व्यवस्थेने त्यांना जबर अशी शिक्षा द्यावी. तेव्हा पुढे कुणाची ताकद होणार नाही असं प्रत्येकाची. तेव्हा बांधवांना आपल्या आमच्या जीवनाचं विश्व करू शकतं. का संतांचे विचार? कारण संतांनी क्रांती करणारे विचार दिले. म्हणून या संतांच्या संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगतीने आम्हाला गती मिळणार आहे आणि संतांच्या संगतीनं आमच्या जीवनाचा खरा भाव निर्माण होणार आहे. म्हणून संतांनी जी संगत सांगितली ती पांडुरंगाची सेवा आणि संतांच्या विचारावर पंढरपूरची सेवा. का पंढरपूरची सेवा? तर जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हती चंद्रभागा, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. एवढं वैभव आमच्या पांडुरंगाचं असेल तर सगळ्या देवाचं तीर्थाचं माहेर जर कोणी पांडुरंग आणि रुक्मिणी म्हणून पंढरीचा पांडुरंग ही जे आहे ही सगळ्या देवांचा देव आहे. एका देवाचं दर्शन घेतलं की 33 कोटी देव पांडुरंगाच्या पायाशी होतात. म्हणून तो सोडून निर्गुण देव आहे. त्या देवाची सगळ्या भक्तांनी दर्शन घेऊन पायी झिजले आणि त्या देवाच्या दरबारात उची निश्चिता काही भाव नाही. त्या देवात यारे लाड तोल याती भरती नारी नर. कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा या वारकरी संप्रदायाने सामावून घेतला. म्हणून विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा हे संत जनाबाईला म्हणावं लागलं. म्हणून नामदेवानं व्यासपीठ चालत जनाबाईला बनवलं. म्हणून वेश्येची मुलगी असणारी कानोपात्रा हिला देवळात पांडुरंगाच्या स्थान मिळालं. आणि जी असणारी ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताई तिने चांगदेवाचा गुरु व्हावं आणि तो चांगदेव म्हणतो चांगदेव म्हणे आजच जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. छोटीशी मुक्ताई चांगदेवाची गुरु होती. म्हणून खऱ्या अर्थानं पंढरीची लोका नाही अभिमान जन एकमेकाच्या पाया पडतात. 5 वर्षाच्या पोराच्या 55 वर्षाचा व्यक्ती त्यांच्या पाया पडतो आणि 5 वर्षाचा लेकरू 55 वर्षाच्या व्यक्तीच्या पाया पडताना हा वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थानं एकमेकाला संघटित करून पुढे नेणारा आणि आपल्या जीवनाचा भविष्य उभा करणारा. हे ज्याला कळलं त्याला जीवनाचा आधार कळला. म्हणून जाता जाता 2च मिनिटात काही गोष्टी संपून जाणार. मला शेवटचं चरण आहे आणि माझी असणारी प्रवचनाची वेळ संपत आलेली आहे. कारण आपण 10:30 सुरू केलं आणि 11:30 वाजले. साधारणतः प्रवचन हे 58 मिनिटाचं राहतं तर 2-3 मिनिटं आधी पडेल होती. हा जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर तुकोबारायांचं शेवटचं चरण फार महत्वाचं आहे. तुकोबारायांची 3 चरणाचा पहिला अर्थ सांगतो मग 4थ्या चरणाकडे. तुकोबाराय असं म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पारंपरिक सिंधू. कोणता जीवनाचा भवसिंधू पार करायचा आहे कोणते विचार असावे मी या चरणावर अर्धा तास बोललेला आहे. त्याच्यानंतर दुसरं चरण आहे त्याला ध्रुपद म्हणतात. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ समाधान याच्यावर मी चांगलं भाष्य केलं आहे. त्यानंतर तुकोबाराय म्हणतात संत समागमी धरून आवडी करावी तातडी परमार्थाची. का परमार्थाची तातडी करायची त्याच्यावर बोललो. आणि आता शेवटच्या चरणाकडे शेवटच्या चरणात म्हणतात या तिन्ही कॅटेगरी जर नाही कळाली आणि तुम्हाला जर ऐश्वर्या आंधळीच्या दुंदीत तुम्ही जगाल तर तुमचं आयुष्याचं काय होईल. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नये डोळे पुढे भरून राहो. ऐश्वर्याच्या आंधळ्या दुंदीत जगू नका. माझ्याकडे एवढी संपत्ती आहे माझ्याकडे एवढं सोनं आहे मला काय कोणाची गरज नाही. तुला 4 कांदे करायची 1 5व्या पांढऱ्याची तरी गरज आहे आणि ही 5 माणसं तुझ्या नात्यातली त्यांना जपण्याचा प्रयत्न कर तर तुझ्या जीवनाचं सोय होईल. आणि एक लक्षात घे आयुष्यात कधी विसावा घेतला नाही. मला काम नाही मला वेळ नाही गेलाच नाही तर तुला लोकांनी विसावा दिल्याशिवाय तुझी अंत्ययात्रा पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून मशानभूमीच्या जवळ आल्यानंतर विसावा असतो आणि मागचे खांदेकरी पुढे जातात आणि पुढचे खांदेकरी मागे येतात. जेवढा मध्ये वेळ खांदेकरांना मिळतो
तेवढं तुमचं माझं आयुष्य एक सांगू, रात्री झोपल्यानंतर सकाळपर्यंत उठेल का नाही याची आत्ताही शास्त्रज्ञ हे बांधून म्हणून चांगला आहार, चांगला व्यायाम, चांगले विचार आत्मसात करा आणि कमीत कमी चांगला आहार खाण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळा आणि कमीत कमी स्वतःसाठी 10 गुंठे सेंद्रिय करा. नाहीतर आता खूप असं भेसळयुक्त दूध पण आहे, भेसळयुक्त खाद्यपदार्थ आहे आणि भेसळयुक्त तुम्हाला मार्केटमध्ये पाहिजे ते पनीर आता भेसळयुक्तच मिळते. हे पाहिजे ते तुम्हाला भेसळयुक्त आहे आणि त्याच्यातून कर्करोगाकडे आपण चाललोय. शिरूर तालुका जवळजवळ 3 नंबरला कर्करोगाला. म्हणून सावधानता. ज्याच्यावर कोराजिन नावाचं औषध जास्त प्रमाणात मारले ते 6 महिन्यापर्यंत विजत नाही आणि 6 महिन्यापर्यंत कोराजिन ते तसंच राहतं. म्हणून ते खायचं का नाही जरी ते आपलं ठरवा. आणि कोराजिन कशा मारतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून ती फळं आणि त्या भाज्या बंद करा आणि बाकीच्या आपले जेवढं कडधान्य असेल तेवढं जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांनी कोरोनामध्ये 4 इंजेक्शन घेतली जो बूस्टर डोस पण घेतलाय त्यांनी असणाऱ्या शरीरातलं टॉक्सिन काढण्यासाठी मेडिकलमध्ये तुळशी आर्क नावाची एक बाटली मिळते. 1 लिटर पाण्यामध्ये 1 थेंब टाका आणि रोज प्यायला सुरुवात करा. तुमचे असणारे त्रास विधी कमी होऊन जातील आणि ते टॉक्सिन बाहेर पडेल. ज्याला व्यायाम करायचा आहे त्यांनी व्यायाम केला पाहिजे आणि व्यायामातून टॉक्सिन बाहेर काढले पाहिजे. ते 3 जे आपल्याला इंजेक्शन घेतल्याचा परिणाम असा आहे, मुलांची पायी दुखत आहेत, जास्त वयस्कर महिलांची टाचा दुखायला लागल्या, कमरेचा त्रास आणि असणाऱ्या व्याधी सुरुवात झाली आणि अटॅकचं प्रमाण जास्त जवळ आले. पाठीचा येणारा अटॅक. म्हणून त्याच्यावर करायचं काय, पाठी उठल्या लगेच झोपेतून उठू नका. डाव्या कुशीवर व्हा, शरीर सावधान करा. उजव्या कुशीवर व्हा, सावधान करा. शरीराला आज्ञा द्या की मला आता जाग आली आणि त्यानंतर उठा. आणि आंघोळ करताना सुद्धा पहिलं पाणी पायावर घ्या, नंतर हाताने चोळा, नंतर तोंडावर पाणी घ्या आणि नंतर डोक्यावर पाणी टाका. डायरेक्ट डोक्यावर पाणी टाकू नका, डायरेक्ट इफेक्ट शरीरावर होतो. म्हणून ही पाळा आणि चांगला आहार आणि चांगला विहार, झोप भरपूर घ्या. आणि मुलांना तर सांगेल मोबाईलवर 2-2 वाजेपर्यंत आपण चुकूनही खेळत बसू नका. झोप जेवढी निद्रा चांगली तेवढं बांधवांनो आपलं आरोग्य चांगलं. आणि आपण सगळी माणसं नको त्या खर्चात वाहत जाऊ नका. खर्च टाळा आणि आपल्याला किती आरक्षण मिळालं किंवा नाही मिळालं तरी आपल्या आरक्षणाला आपणच जबाबदार आहोत. आपण जर खर्च टाळले, कमी केले तर आपण आपली असणारी प्रगती करू शकतो. म्हणून लग्नाचे खर्च कमी टाळा आणि आता जी लग्नामध्ये पद्धत आलेली आहे टिळ्याची ती हद्दपार करू